तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल 1K या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये 15,631 पदाची पोलीस भरती जाहीर झालेली आहे। तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत SC कास्ट पुरुषासाठी सर्वात जास्त जागा असणारे टॉप 12 जिल्हे। तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या, कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहोत। तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिला जिल्हा आहे CP मुंबई। तर CP मुंबईमध्ये SC कास्टसाठी सर्वात जास्त जागा आहेत। तर मित्रांनो, टोटल जागा आहेत एकूण 320। त्यामधील पुरुषासाठी 96 जागा आहेत। मित्रांनो, 320 मधील पुरुषासाठी 96 जागा आहेत आणि SC कास्ट पुरुष ओपनसाठी 208 जागा आहेत। मित्रांनो, कोणत्याही जिल्ह्यातील जागा बघताना आपल्या कास्टच्या जागा प्लस ओपनच्या जागा किती आहेत ते पाहणं गरजेचं आहे, कारण का ज्यावेळेस कास्ट ओपन ज्यावेळेस ओपनचं मेरिट समजा 134 लागलं आणि कास्टमधल्या मुलाला मार्क 134 पडली, तर त्याचं सिलेक्शन हे कास्टमधून न होता ते ओपनमधून होतं आणि त्याची कास्टची जागा आहे अशी शिल्लक राहते आणि त्या ठिकाणी कास्टचा मुलगा भरती होतो। त्यामुळे मित्रांनो, आपल्या कास्टच्या जागा बघताना आपल्या कास्टला ओपनला जागा किती आहे ते देखील पाहणं मित्रांनो गरजेचं आहे। तर ओपनला जागा मित्रांनो 208 आहेत। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो CP पुणे। तर मुंबई पाठोपाठ सर्वात जास्त जागा असणारा जिल्हा म्हणजे CP पुणे। तर टोटल जागा आहेत 176, त्यापैकी पुरुषासाठी आहेत 52 आणि ओपनसाठी आहेत 178। तर मित्रांनो, मी तुम्हाला मागाशी समजावून सांगितलेलं आहे की ओपनची जागा पाहणे का गरजेचं आहे। आणखी काय तुम्हाला सांगतो मित्रांनो, कास्ट ओपन तर ओपनचं मेरिट लागलं 122 आणि कास्टमधल्या मुलाला मार्क पडली 122। तर मित्रांनो, त्याचं सिलेक्शन हे या 52 जागेमध्ये नाही होणार, या 52 जागेमध्ये न होता त्याचं सिलेक्शन हे 178 जागेमध्ये होणार आहे आणि ही 52 जागा आहे अशा शिल्लक राहणार आहेत। त्या ठिकाणी कास्टच मुलगा भरती होणार, त्याचं ओपनमध्ये सिलेक्शन झाल्यामुळं त्याची कास्टची जागा आहे अशी शिल्लक राहणार आहे आणि कास्ट जर मेरिट 117 लागला असेल तर तो कास्टमधून होणार आणि ओपनचं किती लागलेला आहे 122, तर 122च्या पुढले सर्व विद्यार्थीही ओपनमध्ये जाणार। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो मीरा भाईंदर वसई विरार। एकूण जागा 109, ते 109 मधील पुरुषासाठी जागा आहेत 35 आणि ओपनला जागा आहेत पुरुष ओपनला जागा आहेत 64। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो CP ठाणे। तर CP ठाण्याला देखील जागा चांगल्या आहेत। तिथे एकूण जागा आहेत 107, 107 मधील पुरुषासाठी आहेत 34 आणि SC कास्ट पुरुषसाठी ओपन जागा आहेत 52। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो मुंबई लोहमार्ग। तर मुंबई लोहमार्गाला एकूण जागा आहेत 98, त्या 98 मधील पुरुषासाठी सर्वसाधारण जागा आहेत 29 आणि ओपनला जागा आहेत पुरुष 61, पुरुष ओपनसाठी जागा आहेत 61। पुढचा जिल्हा मित्रांनो नागपूर शहर। तर नागपूर शहरला एकूण जागा 77 आहेत, त्या 77 मधील 22 जागा या पुरुषासाठी आहेत आणि पुरुष ओपनसाठी जागा आहेत 52। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नवी मुंबई। तर नवी मुंबईला एकूण जागा आहेत मित्रांनो 47, ते 47 मधील जागा पुरुषासाठी आहेत सर्वसाधारण 16 आणि ओपनला जागा आहेत 53। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड। तर मित्रांनो, पिंपरी चिंचवडला एकूण जागा आहेत 42, त्या 42 मधील सर्वसाधारण म्हणजे पुरुषासाठी जागा आहेत 13 आणि पुरुष ओपनसाठी जागा आहेत 10। मित्रांनो, ओपन जागेचा देखील आपल्याला फायदा होत आहे, म्हणून तुम्ही मित्रांनो ओपनच्या जागेचा देखील फॉर्म भरताना विचार करत जा। पुढे जिल्हा आहे मित्रांनो SP जळगाव। तर SP जळगावमध्ये एकूण जागा आहेत 42, त्या 42 मधील पुरुषासाठी जागा आहेत 13 आणि ओपनला जागा आहेत 10। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर ग्रामीण।
नागपूर ग्रामीणला एकूण जागा आहेत मित्रांनो 40. त्यातील पुरुषासाठी आहेत 12. 40 मधील सर्वसाधारण पुरुषासाठी जागा आहेत 12 आणि ओपनला जागा आहेत 25. पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बीड. तर एकूण जागा आहेत बीडला 33. त्यातील 33 मधील सर्वसाधारण पुरुषासाठी जागा आहेत 8 आणि ओपनला जागा आहेत 7. तर मित्रांनो तुम्हाला ओपनची जागा एकदा स्पष्टीकरण करून सांगतो तुम्हाला समजलं नसेल तर. तर मित्रांनो कास्टचं मेरिट लागलं 120 आणि ओपनचं मेरिट लागलं 125. आणि कास्टमध्ये आपल्याला जर 125 मार्क पडले, 125 प्लस 126 मार्क पडले, तर ज्याचं सिलेक्शन हे या 8 जागेमध्ये न होता या 7 जागेमध्ये होतं. ते सिलेक्शन मित्रांनो ओपनमधून होतं. तो ओपनमध्ये जातो आणि त्याची कास्टची जागा 8 आहे असे सिलेक्ट राहतात आणि त्या कास्टमध्ये या 120 पडलेल्या मुलाचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो ओपनचा देखील जागेचा विचार करत जा. ते देखील आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. पुढे जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव. तर धाराशिवमध्ये एकूण जागा आहेत मित्रांनो 26. पुरुषासाठी 8 जागा आहेत आणि ओपनसाठी 7 जागा आहेत. तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे SC कास्ट पुरुषासाठी सर्वात जास्त जागा असणारे टॉप 12 जिल्हे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.